नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर टप्पा 1 अंतर्गत परभणी तालुक्यातील ग्रामीण मंडळातील मौजे ब्राह्मणगाव येथे आज 7 मार्च रोजी समाधान शिबिर घेण्यात आलं. या शिबिरामध्ये महसूल विभागासह महिला आणि बालविकास विभाग, पंचायत समिती, कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, दुय्यम निबंधक कार्यालय, भूमी अभिलेख विभाग, आरोग्य विभाग आदी विविध विभागांनी सहभाग घेऊन नागरिकांना विविध शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिला. ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांनी यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून विविध शासकीय सेवांचा लाभ घेतला. शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ब्राह्मणगावच्या सरपंच गीता काळदाते तर प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले उपस्थित होते. कार्यक्रमास तहसीलदार डॉक्टर संदीप राजपुरे, पंचायत समिती सदस्य दिलीप काळदाते, जिल्हा भूमी अधीक्षक चौधरी, गटविकास अधिकारी रावसाहेब चकोर, तालुका कृषी अधिकारी विजय नांदे, उपाधीक्षक भूमी अभिलेख सुनील मोरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सोनोने, दुय्यम निबंधक भास्कर घुगे, नायब तहसीलदार डॉक्टर राजकुमार राठोड यांची उपस्थिती होती. याशिवाय तालुक्यातील विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. शिबिरामध्ये महसूल विभागामार्फत 31 फेरफार प्रकरणे निकाली काढण्यात आली. 7/12 दुरुस्ती संदर्भात 10 अर्ज स्वीकारण्यात आले. 65 डिजिटल 7/12 उतारे वितरित करण्यात आले. 65 8 उतारे उपलब्ध करून देण्यात आले. 188 विविध प्रमाणपत्राचं वितरण करण्यात आलं. तसेच 27 अर्ज सिंगल विंडो प्रणालीद्वारे निकाली काढण्यात आले. याशिवाय विविध विभागामार्फत एकूण 647 लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला. तसेच लेक लाडकी, लाडकी बहीण आणि बालसंगोपन योजना यासारख्या योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली. पुरवठा विभाग आणि संजय गांधी निराधारी योजनेमार्फत 55 लाभार्थ्यांना लाभ वितरित करण्यात आला. या समाधान शिबिरामुळे नागरिकांना विविध शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ सुलभ, पारदर्शक आणि तात्काळ पद्धतीनं मिळाल्यामुळं ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलं. या शिबिरामध्ये नागरिकांना प्रलंबित फेरफार प्रकरणे निकाली काढले. 7/12 मधील चुका दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीत 7/12 आणि 8 वाटप, उत्पन्न, रहिवासी आणि जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, अकृषिकबाबत मार्गदर्शन, सनद प्रकरणाची माहिती, तुकडेबंदी कायद्याशी संबंधित प्रकरणाचा निपटारा, घरासाठी नवीन पट्टा आणि मोजणी अर्ज, अंगणवाडी आणि PM किसान नोंदणी, शिधापत्रिका वाटप, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचा लाभ तसेच विद्यार्थ्यांसाठी विविध दाखल्यांचं वाटप या समाधान शिबिरामध्ये करण्यात आलं. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प पशुसंवर्धन यांत्रिकीकरण केंद्राला त्यांच्या उत्कृष्ट संशोधन योगदानाबद्दल 2024-25 या वर्षासाठी सर्वोत्कृष्ट केंद्र पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. 7 मार्च रोजी उत्तराखंडमधील पंतनगर येथील GB पंत कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठात आयोजित पशुसंवर्धन यांत्रिकीकरण या विषयावरील वार्षिक कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पशुसंवर्धन यांत्रिकीकरणाच्या क्षेत्रात विद्यापीठाने केलेल्या महत्त्वपूर्ण संशोधन कार्याची दखल घेऊन विद्यापीठाच्या केंद्राला हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कामगिरीसह विद्यापीठाच्या यशाच्या मुकुटात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या पुरस्काराबद्दल बोलताना कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी म्हणाले, हे यश संशोधन प्रकल्पाच्या माजी प्रमुख अन्वेषक डॉक्टर स्मिता सोलंकी यांच्या अथक प्रयत्नांचे फळ आहे. त्यांच्या समर्पित कार्यामुळे अनेक शेतकरी अनुकूल आणि शेती उपयुक्त यंत्रे आणि अवजारे विकसित झाली, ज्यांनी केंद्राच्या एकूण विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिलं. परिणामी केंद्राची प्रतिष्ठा वाढली आहे, ज्यामुळं हे यश मिळालं आहे. 14 ते 15 वर्ष वयोगटातील किशोरवयीन मुलींना HPV लस आता मोफत मिळणार आहे. 99% कर्करोगाचा धोका कमी करणारी HPV लस लवकरच ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपलब्ध होणार आहे. बदलती जीवनशैली, असंतुलित आहार, तणाव आणि स्वच्छतेच्या अभावामुळे हा कर्करोग महिलांमध्ये झपाट्याने वाढत असून देशातील महिलांमध्ये होणाऱ्या कर्करोगामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. HPV हा महिलांमध्ये गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे
प्रमुख कारण मानला जातो. लसीकरण केल्यास शरीरात या विषाणूविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण होते आणि गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा धोका तब्बल 99% कमी होणार आहे. या कर्करोगाला प्रतिबंध घालण्यासाठी HPV हे प्रतिबंधात्मक लस पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी जिल्ह्यामध्ये मोफत दिली जाणार आहे. परभणी जिल्ह्यातील एकूण 16,000 लाभार्थ्यांची संख्या आहे. दिनांक 8 मार्च रोजी जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रासह विविध आरोग्य संस्था 25 लसीकरण बूथवर मुलींना गर्भाशय मुख कर्करोग प्रतिबंध HPV लस ही देण्यात येणार आहे. परभणी तालुक्यातील नागापूर या गावातील मातंग समाजाने स्मशानभूमीची मागणी जिल्हाधिकारी परभणी यांच्याकडे केली होती. प्रशासनाच्या तत्परतेमुळे अवघ्या 2 महिन्यात स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लागला आहे. मातंग स्मशानभूमीसाठी 10 गुंठे जागेची नोंद नुकतीच महसूल अभिलेखात घेण्यात आली आहे. या प्रश्नावर प्रशासनासोबत पाठपुरावा करण्यासाठी लाल सेना आणि प्रतिज्ञा संस्थेच्या वतीने कॉम्रेड गणपत भिसे, अशोक उबाळे, LD कदम, किशोर कांबळे, संविधान भिसे, तथागत झोडपे, कोंडिबा जाधव, हेमंत साळवे हे प्रयत्नशील होते. तर स्थानिक ग्रामस्थांकडून रुद्रा गंगाराम कदम, शिवाजी कदम, आनंद कुरुळे, बाबाराव कुरुळे, सचिन कुरुळे, नितीन आगळे यांनी शासन, प्रशासन, संस्था, संघटना, कार्यकर्त्यांसोबत समन्वय ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.